आदिवासी आणि शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या दिशेनं आता येत आहे। किसान सभा आणि माकपचे शेतकरी शेतमजुरांचा लॉंग मार्च निघालेला आहे। माजी आमदार जेपी गावितांच्या नेतृत्वात हा मोर्चा मुंबईच्या दिशेने येतोय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिंडोरीमध्ये आंदोलन सुरू होतं। दिंडोरीमधील तहसील कार्यालयाच्या समोर हे आंदोलन सुरू होतं आणि मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मंत्रालयावर आता धडकण्याची भूमिका घेण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। दरम्यान रात्री नाशिकच्या वेशीवरती या लॉंग मार्चने पहिला मुक्काम केल्यानंतर आता नाशिक शहरामध्ये दाखल झालेला आहे। शहरातनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेने कूच करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, हर्सूल, कळवण, दिंडोरी या आदिवासी परिसरातील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचे माजी आमदार कॉम्रेड जेपी गावित यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आलेले आहे आणि पायी चालत जात हजारो जे शेतकरी आहेत ते आपलं लाल वादळ घेऊन राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मुंबईच्या दिशेने कूच करत असल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण जे लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले शेतकरी आहेत ते पायी चालत जात आपल्याला मुंबईच्या दिशेने पायी चालत जात असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।